मंगळवारी 14 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 2:45 वाजताच्या सुमारास नागपुरातील धंतोली परिसरातील निम्स हॉस्पिटल लगत असलेल्या नेहजित अपार्टमेंटच्या 4थ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली। प्राथमिक माहितीनुसार दिलीप कोचे यांच्या फ्लॅटमधील एसीमध्ये बिघाड झाल्याने आग लागली असून त्यानंतर संपूर्ण फ्लॅटमध्ये काळ्या धुराचे लोट पसरले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलीस आणि अग्निशमन विभागाला कळवले। त्यानंतर अग्निशमन दलाचे एक बंब घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने बचाव कार्य सुरू करत आग आटोक्यात आणली। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार आग लागली त्यावेळी फ्लॅटमध्ये एक वृद्ध दाम्पत्य झोपले होते। एसीमधून अचानक आग लागल्याने काही क्षणातच फ्लॅटमध्ये दाट काळा धूर पसरला। सुदैवाने नागरिक आणि बचाव पथकाच्या मदतीने दोघांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनास्थळी पाहणी दरम्यान इमारतीमध्ये आपत्कालीन अग्निसुरक्षा यंत्रणा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी इमारतीतील अग्निसुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या घटनेचा अधिक तपास स्थानिक पोलिसांकडून आणि संबंधित यंत्रणांकडून सुरू असून आगीचे नेमके कारण आणि झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात येत आहे। देशोन्नतीसाठी डिजिटल विभाग प्रमुख अनिकेत पाटील यांची रिपोर्ट।